असता 100% फलंदाजीच असते. थोडासा मनाविरुद्ध झालेला आहे. मनाविरुद्ध झाल्यानंतर आता प्लॅन बीचा वापर करावा लागेल. तर प्रथम फलंदाजीकडे किती धावपत्र जाणे प्रथम शतक्षण करताना समोर सांगलं किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा असेल. सापे या संघाने देखील चांगलं आयोजन केलं होतं. मात्र अमनेपाडा संघाचं जे आयोजन आहे या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल. खरोखरच आयोजन खूप सुंदर आहे, परंतु मैदानाची कमतरता जाणवलेली आहे. मैदान नक्कीच आपल्याला उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा मैदान खेळवलेलं आहे. पण हे आयोजन खूप चांगलं आहे. पण मैदान खरोखरच म्हणजे इथे कोणी जिंकू शकतो, कोणी हारू शकतो, कारण मैदान अपुरा आहे, अर्धा मैदान आहे. याची कार्यदर्शनी नोंद घ्यायची आहे. पुढच्या वेळेस नक्कीच मैदान दुसरा असला पाहिजे. नक्कीच तुमची सूचना अंमलात आणली जाईल. आपल्या संघाला तिकडे अतिश तो टॉस केले गेले. टॉस जिंकलाय सापे संघाने प्रथम फलंदाज स्वीकारले. तत्पूर्वी बोलू आपण सत्कारांकडे. स्वागत सत्कार सन्मान आपण इथून करणार आहोत. तर आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या संतोष पाटील सापेगावचे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जाईल. संतोष पाटील साहेबांची या उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सापे संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी संतोष पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये सापेगावचे या प्रकाश माली साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथून केला जाईल. प्रकाश माली साहेब आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे आलेले आहेत. सापे संघ आपण पुढील सामन्यामध्ये या खेळताना पाहणार आहोत आणि सापेगावचे समाजसेवक प्रकाश माली साहेबांची उपस्थिती आपण पाहत आहोत. त्यानंतर सापेगावच्या अनिल मागे साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. ज्ञानेश्वर मागे जे प्रसिद्ध युवा उद्योगपती आहेत त्यांचा हेतूचे सन्मान आपण करणार आहोत. दरम्यान संदीप पाटील साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वर मागे साहेब आपण पाहतोय. त्यानंतर कैलास शेलार साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. कैलास शेलार सरांनी नक्कीच प्रतिक्रिया नोंदवलेली की मैदान दुसरं उपलब्ध करून द्यावं. मात्र पुढील वर्षी नक्कीच ती सूचना त्यांची अंमलात देखील आणली जाईल. संदीप जाधव साहेबांचं दरम्यान आमच्या व्यायापीठावर आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यानंतर बोलूया आपण सामन्याकडे आणि आपण षटकानंतर पुन्हा एकदा व्यायापीठाकडे वळणार आहोत. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर कैलास शेलार साहेबांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळाला. इथे या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी प्रदीप पाटील आणि दिनकर पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. त्याचबरोबर प्रति षटकारासाठी यशवंतजी काकडे साहेबांकडून सुद्धा 500 रुपये आहेत आणि हॅट्रिक जर कंप्लीट केली 2000 रुपये सोमनाथ काकडे यांच्या माध्यमातून आहेत. पहिला येतोय की काय नाही आहे. या ठिकाणी जेलच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली सुरुवात इथं केली गेली आहे प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. चेतनजी राऊत साहेब तसेच दिनेशजी वारगडे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती ओरिजिनल 40+ क्रिकेट मंडळाचे आपण पाहिलं तर संलग्न आणि एक ॲक्टिव्ह मेंबर सन्मान्य दिनेशजी वारगडे तसेच चेतनजी राऊत साहेब आपणास विनंती आहे की आपण या क्रिकेट मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आपण पाहू शकता भरतजी जोशी साहेब आहेत. त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान.
आपण पाहू शकता एक चांगले लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित, त्यांचा केला जाईल येतोजी स्वागत आणि सन्मान. भरतजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी आपलं केलं जाईल येतोजी स्वागत आणि सन्मान. मान्यवरांचा केला जाईल येतोजी स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय संतोषजी काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय भरतजी जोशी साहेबांचा येतोजी एक मानसाने सन्मान दिला जातो. माईची उपदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. ओल्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक पाहिलं गेलं. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आपलातून सुरुवात त्यांनीही केली गेली आहे. 5 धावा देत एक गडी बाद केला गेला आहे. आता मात्र विजयाचा सुरुंग जो आहे ते 18 चेंडूमध्ये 18 धावाची आवश्यकता आहे. 23 धावांचं एक माफक लक्ष आहे. सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली झाली. असं वाटलं होतं की सामना हा लवकर संपेल, परंतु या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. व्यासपीठावर विराज मान्यवर यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे पारितोषिक. आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप पाटील आणि दिनकर पाटील यांच्याकडून प्रति षटकारास 500 रुपये आहे. तसेच प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय यशवंतजी काकडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये आहेत. आणि या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सोमनाथ काकडे यांच्या माध्यमातून 2000 आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आता मध्ये एकी धाव घ्यायची नाही, डायरेक्ट षटकार षटकार षटकार. काय गोरसेची आमची टीम आहे, तुम्ही तसं करा. या ठिकाणी गोलंदाज नितीन येतोय. नितीन केने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अतिशय स्टायलिश गोलंदाज तयार होतोय आणि इथं मात्र डिफेन्स केल्या जाते. क्या बात आहे. आणि स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते. सन्मान्य मेघनाथजी शास्त्री साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तेवीस धावांची आवश्यकता होती. धावाला सुरुवात झाली. प्रवीण पाटील यांनी मात्र 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पाहतोय नितीन केने पहिल्या चेंडूवरती सिंगल. यावेळेस उडवला ऑन साईडला. छत्रशक आहे त्या ठिकाणी. पाहूया किती धावा घेतल्या जातात. सिंगल तर कंप्लीट केली, थोडस चुकी आणि पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आय थिंक त्या ठिकाणी ॲडव्होकेट संतोष पाहायला मिळाले होते. चेंडूला बरोबर फेकी केली. 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. स्पीडअप करा. याच्यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. गावदेवी पुंडास वर्सेस श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमने खऱ्या अर्थाने मागील टुर्नामेंट खूप चांगली सजवली होती, रंगवली होती आणि भरपूर चांगला एन्जॉय सर्व टीमने त्या ठिकाणी केला गेला होता. आज त्या टीमला इन ॲक्शनमध्ये या ठिकाणी पाहतोय. आणि ग्रिस्मा 11 आमने टीम या ठिकाणी पाहतोय. स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना गुड अँड वेल परफॉर्मन्स आतापर्यंत राहिला गेला आहे संपूर्ण टीमचा. यावेळेस आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला आहे. आता मात्र फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. अजूनपर्यंत सामना सोडला नाही आहे. बॅटर बाद होते रनआउटच्या स्वरूपात. संतोष पाटील 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. जेवढे तुम्ही फलंदाज बाद करा तेवढा प्रेशर समोरच्या टीमवरती येईल. परंतु इथनं एखादा जरी मोठा फटका आला तर मॅच मध्ये पूर्णपणे वापस येऊ शकतात. कारण 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 15 मध्ये 15ची गरज आहे. बोल्ट इक्वेशन सेम लेवल पाहायला मिळतंय. मोठे फटके हवं तसं पाहायला मिळालं नाही आजच्या दिवसामधून. पूर्ण जर स्पर्धेचा विचार केला तर 48 चौकार आणि 43 षटकार हे पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे पाहू शकता किती गोलंदाजी धारधार या 2 दिवसात पाहायला मिळाले या ठिकाणी. इथेही पाहतोय की 23चं लक्ष आहे. प्रत्येक मॅचमध्ये पाहतोय आपण आलेख जणू काय घसरताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये 36 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये पाहिल्या 33, तिसऱ्या मॅचमध्ये 38 आणि या ठिकाणी 22. अशा पद्धतीने आपण पाहतोय 40च्या अंडर 40च्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळते. आज मेगा फिनाले आहे. थोडा स्पीडअप करा मित्र हो.
वारंवार सूचित करण्यात येते आपल्या सहकार्यानेच स्पर्धा चांगली पार होऊ शकते. यावेळेस हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, परंतु आपण पाहतो एक डॉट बॉल. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जात आहे कीपरच्या हातामध्ये. कमालीचा प्रदर्शन वापसी करत असताना या ठिकाणी नितीन केने पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत खर्च केले गेलेत. आता काय घडेल, क्या बात आहे. या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत आणि स्मित हास्य सुद्धा दिले जाते त्यांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती फक्त 8 लागली गेली आहे. आता 2 ओव्हरमध्ये विजयाचं समीकरण 15चं आहे. आता कुठेतरी सामना बॅकवर चाललेला आहे. मोठा फटका लागला गेला नाही. या विकेटचं पतनही पाहायला मिळालेलं आहे. आता 12 मध्ये 15ची आवश्यकता. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय जनार्दन काकडे, प्रदीप पाटील, त्याचबरोबर रघुनाथ जाधव, स्वप्नील जाधव, रुचम पाटील, यश पाटील, राहुल पाटील, प्रकाश जाधव. हे खऱ्या अर्थाने भरपूर चांगला आनंद मन मुराद लुटतायत. आज सुपर संडे आहे. संडे फंडेचा आनंद या ठिकाणी या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. आमनेपाड्याचे भरपूर प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण स्थानिक ग्राउंड, स्थानिक टीम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगाने पाहतोय गोलंदाजी खूप चांगली झाली, फलंदाजी कुठेतरी कमजोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नितीन पाटील हा ओव्हर जो आहे ना दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण. इथनं जर कमी धावा आल्या तर गोरसाई टीम कुठेतरी बाजी मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे एखादा जरी मोठा फटका आला तर विजयाची चाहूल विजयाच्या समीप निकट जवळ जाऊन पोहोचेल. आयोजक टीम ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीम. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला आहे. यस, पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता नितीन पाटील घेतोय. आर्यन तरे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली नितेश यांनी सुद्धा करताना पाहायला मिळाले आहे. ज्या पद्धतीने प्रवीण पाटील यांनी सुरुवात करून दिली त्याच्यावरती एक चांगले गोलंदाज नितीन केने यांनी गोलंदाजी केली आणि या ठिकाणी मात्र नितेश पाटील आपली जादू दाखवतोय. थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवली गेली आहे. माप लक्ष आहे, परंतु जिद्द सोडली नाही आहे. खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सोडला नाही आहे. आम्ही सामना वाचवू शकतो याच्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन याच्यावरती आता सर्व काही दारोमदार असेल. आर्यन यांचा खेळ कसा असेल हे पाहण्यासारखं राहील. रमेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. विजयाचं समीकरण जवळ आहे. स्मित आशा आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. खोदून काढला गेला आहे. ऑन साइडला सिंगल घेतली गेली आहे आणि या ठिकाणी दुसरीची मागणी. हॅलो, नाही रमेश दादा, आम्ही तुम्हाला आवड घेणार नाही. तुम्ही खेळा बिंदास. आज तुमचा खेळ बघायचा आहे. 3 षटकार तुमच्या पायाचे होते. आम्हाला 2000 प्लस 500 प्लस 500 असे 3000 रुपये होते. प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रदीप पाटील साहेब, त्याचबरोबर दिनकरजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये प्रति षटकारासाठी आणि यशवंत काकडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आहे. आणि आता षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपये होते, परंतु पाहूया ती
रमेश पाटील यांच्याच बॅटमधून पाहायचे आहे सर्वांना. निशाणा धरला गेला आहे. गोलंदाज कशा प्रकारे स्टान्स घेतोय आणि त्या पद्धतीने कसा खेळ होतोय पाहूया. गोलंदाज तयार. क्या बात आहे. बॅट तर अतिशय वेगाने फिरली होती परंतु हिट विकेट. नाही मला खेळायचं, मी चाललो बाहेर. क्या बात आहे. वा. त्यांचं असं मत होतं की माझ्यावर बक्षीस नका लावले तर मी खेळणार नाही. रामकृष्ण काकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्या बात आहे. पाहूया आता डावाला सावरलं जाईल का आवरलं जाईल. अशी मजाक मध्ये या ठिकाणी गोरसेने मॅच बनवली गेली आहे आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 9 धावा, 23 धावांचं लक्ष असताना म्हणजे अजूनही 14 धावाची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा, थोडंसं घाई करा. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नितेश पाटील या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 1 धाव खर्च झालेली आहे. भरपूर लांब असा रनअप पाहायला मिळतोय 30 सर्कलच्या रेषेपासून. या ठिकाणी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. संजय मात्र घेतोय गिरकी, त्याच्या आवाक्या बाहेर. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता षटकार चौकारांना लावला रोख. आता 2 डबल सिंगल घ्यायचे आहे. जेव्हा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा फसला जातो. या ठिकाणी 2 येतात, धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 8 आणि विजयासाठी समीकरण जे आहे 12 धावांचं. 8-12चं इक्वेशन या ठिकाणी उपलब्ध झाला गेला आहे. 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. इथनं एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे आमनेपाडा टीमला. आणि इथनं एखाद 2 जर विकेट, एखादा विकेट जरी आला तर अजून ताकदवार बनेल गोरसई टीम. क्या बात आहे. कमी धावांचं ही मॅच असला तरी अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. ही खरी या स्पर्धेची विजय आहे आणि या स्पर्धेची खरी ओळख आहे. पुढे चेंडू. क्या बात आहे. वड बॉल जागते रोज आदेश देत असताना पाहायला मिळते. समर रन डिलिव्हरी खाली राहतोय, उचली प्राप्त होत नाहीयेत. जो अनुमान लावला होता बॅटरने त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात मात्र चेंडू निघून गेला आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील 7 मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 7-12 सर्वांचा आवडता आकडा या ठिकाणी आला आहे. पाहूया पुढील चेंडू. आणि इथं मात्र पाहतोय सिंगलच घेतली जाईल की डबल घेतली जाईल. मिसफील पाहायला मिळतोय. वेल अवसर आणि लगेच आपण पाहतोय एकीच्या दुसरी मध्ये परिवर्तन. थोडीशी चुकी का होते त्याचा या ठिकाणी पर्याप्त स्वरूप. दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 13. विजयासाठी आता मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मला तर वाटला की 2 ओव्हरमध्ये सामना संपतो की काय, परंतु शेवटच्या ओव्हरला मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्हाला सरांना सांगितलं की आता माझा टर्न बरं 10 मिनिटात संपेल, परंतु नाही तसं काय झालं. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा अंतिम ओव्हर कोण घेईल, थोडा स्पीडअप करा गोरसई. विचार मिनेबाई जर झाला असेल तर खेळा लवकर सुरुवात करूया. माहिती आहे की प्रेशरवाली मॅच आहे तरी सुद्धा थोडंसं आपण घाई करा. आता कोणाला दिले जाईल ओव्हर हा चिंतेचा विषय आहे. धावा वाचवायच्या 10. 23 मधल्या 3 ओव्हर मध्ये पाहिल्या तर 13 धावा या ठिकाणी आपण पाहिल्या तर जमा केल्या गेल्या. आयोजक टीम ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीमने आपण पाहिलं तर ग्रिस्मा नावात भरपूर ताकद आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विष्णूचं दुसरं नाव आणि ग्रिस्मा म्हटलं तर ताकद, ग्रिस्मा म्हटलं तर कर्तृत्व, ग्रिस्मा म्हटलं तर सर्वांच्या जवळ समीप जाण्यासाठी जो आपण पाहतोय मन धरला जातोय असं सर्वांच्या आवडीचा नाव म्हणजे ग्रिस्मा. खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये या ग्रिस्मा शब्दाला खूप महत्त्व प्राप्त आहे आणि त्या नावाने टीम खेळली जाते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सृष्टीचे जनक अर्थात शिवशंकरांची महाशिवरात्री आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिले ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, ज्यांच्या नावाने टीम खेळली जाते, अशी आमची चिमुकली ग्रीष्मा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. काय तेज आपण पाहतोय, देवरूप जणू काही तेज या चेहऱ्यावरती. खऱ्या अर्थाने नावात खूप अर्थ दडला गेला आहे. विष्णूचं दुसरं नाव आहे, या नावामध्ये कर्तृत्ववान आहे, समाजाची सेवा करण्याचे तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व असतोय. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर गावाचं प्रतिनिधित्व अर्थात क्रिकेटच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 या नावाने खेळले जाते. आणि त्याच नावाने ही टुर्नामेंट बेटा तुझ्या नावाने खेळली जाते. क्या बात आहे. तुम्हा सर्वांना बाय सुद्धा केले जाते आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या गेल्या आहेत. धन्यवाद. कॅमेरा वर्क खूप चांगला आहे. आमच्या तोंडून शब्द निघतो काय आणि ते कॅचअप करतात काय. वा गुड. किशोर केने क्या बात आहे. फेरबदल केला गेला या ठिकाणी. गोलंदाज किशोरला मात्र प्राचारण केलेला आहे. आत्मविश्वास नितेश पाटील यांनी मात्र दाखवला गेला आहे. किशोर याच्यावरती 10 धावा वाचवायच्या आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी द्वंद्व इथं शेवटचे 6 अस्त्रशास्त्र कशा प्रकारे यूज केलं जाईल. पहिल्या चेंडू पासून हे पाण्यासारखं राहील. स्ट्रायकरला आपण पाहतोय आर्यन तरे. पहिला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये, परंतु हा बीमर चेंडू घोषित केला गेला आहे. पाहूया फिल्डिंग प्लेसने घेतला गेला आहे. रिओ बीमर साठी पंचांनी घोषित केला गेला आहे नो बॉल. चेक करूया थर्ड अंपायर. 12वा खेळाडू कोणी येऊ नका कम बॉक्स मध्ये. थोडस बाजूला राहा. गोरसवाले सांगतील नाही आहे आणि आमने पाडावाला सांगते हाय. पाहूया अँगल चेंज. हा अँगल बरोबर आहे, परफेक्ट आहे. आणि इथं मात्र पाहू शकता नो बॉल आहे, नो डाऊट. अजून चेक केले जाते. पाहूया काय घडते. कुणावरती अन्याय नको. पंच आमचे पुन्हा एकदा तपासले जातील. स्टेप अप पुढं क्रीज सोडून तुमचा निर्णय का त्यांना सांगा ना. मग ते देतील ना. तिसरा तुम्ही द्या. नो नो बॉल काय. नो बॉल नाही नो बॉल. फिअर येस या ठिकाणी चेक केलं गेलं आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे आणि फेअर डिलिव्हरी ही दिली गेली आहे. या ठिकाणी स्टेप आउट केलं गेलं होतं. सरळ आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. आणि ही सिंगल धाव येते. आता 5 मध्ये 9 धावाची आवश्यकता आहे. पुढे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र काय घडतंय. यस वेल जज कॅच. स्वतः संघ नायक झेलला या ठिकाणी पकडतोय की मॅचला पकडतोय. क्या बात आहे. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशेरी गावचे माजी सरपंच सन्मान्य विश्वासजी पाटील साहेब यांचा शुभागमन होते. त्यांच्या समवेत सन्माननीय योगेशजी पाटील मॅन फ्रॉम खांडवाल गावचे समाजसेवक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी आता मात्र पाहतोय 4 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. अनिल पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता सामना या ठिकाणी बनला गेला आहे. जिद्दीचं चिकाटीचं संघर्षाचं वातावरण निर्माण करत असताना एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. यस
आपण पाहतोय या विभागामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जात आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके भगवानजी केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नितेश केणे यांनी मात्र वेल जज की आज अजून एक फलंदाज होतोय बाद. आयोजक टीमला वाटतं ना आयोजनाचा जास्तच प्रेशर आहे. तू चल मय आयाची भूमिका दिसते. आता विजयाचं समीकरण चेंज होतंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सुरुवातीला चर्चा झाली धुमाल सरांशी की 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल. बरं मी करतोय आणि ही मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. तुम्ही भविष्यवाणी नाही सांगू शकत. ती तुम्हाला फोल ठरेल. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर भरपूर विचार केला गेला आणि कोणाला ओव्हर द्यायचं तर विचार केला किशोर केने यावरती टाकला विश्वास आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि आता या ठिकाणी बॅकवरती पाहायला मिळतोय आमने पाडा टीम. दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावाला सावरेल आवरेल काय घडेल पाहूया. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपण जर पाहिली तर ती कंप्लीट केली गेली होती अनिल पाटील यांच्या माध्यमातून. आता या ठिकाणी पाहूया किशोर केने मात्र हॅट्रिक कंप्लीट करतो का आणि आपल्या संघाला विजयामध्ये मोलाचा हिस्सा करून घेतो का. पाण्यासारखं राहील. चला स्पीडअप करा विनंती आहे. वेलकम वेलकम वेलकम. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचा नावाचा डंका वाटला जातोय कमी वयामध्ये अधिक चांगलं कार्यक्षम नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. युवा नेता सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता सन्माननीय वीरेंद्रजी चोरगे साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अतिशय कमी वयामध्ये आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा कला क्षेत्र असो या सर्वांमध्ये एक उल्लेखनीय आणि चांगली कामगिरी करणार तुम्हा सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम 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 साहेब मोस्ट वेलकम. किशोर टर्न होत आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. अपील जोरदार केली जाते. चेंडू मात्र निघून जातोय एस्टेनच्या वरतून. अशा बरे नजरेने पाहिलं जाते. काय क्रिकेट खेळलं जातं आमनेपाडा टीमच्या माध्यमातून हे आपण पाहिलं तर खराब प्रदर्शन काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 9ची आवश्यकता आहे. आणि इथं मात्र क्या बात आहे. काय घडतंय. अजून एक फलंदाज बाद होते की काय रनआउटच्या स्वरूपात. यस सामना या ठिकाणी आपल्या बाजूने खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पाहायला मिळते. आणि लेझी क्रिकेट अतिशय मी तर म्हणेन ग्रीस्मा 11 म्हणजे पाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला मिळते 1 मध्ये 9. हा ISPL नाही आहे जिथे एका चेंडूवरती 9वा येईल. इथे षटकार आला तरी विजय संपादन करू शकत नाही आहे. आयोजक टीम बघा किशोर केने आहेत ते आपला खालून काय देता येतील तर देऊ शकता. 1 मध्ये 9 क्या बात आहे. 22 धावा डिफेन्स केल्या गेल्या आहेत. ही खऱ्या अर्थाने ओळख दाखवून दिली गेली आहे गोलंदाजाने. फुलटॉस आणि इथं मात्र शेवटचा बॉल. क्या बात आहे. अप्रतिम विजय संपादन केला जातोय सागर 11 जयबजरंग गोरसे टीमच्या माध्यमातून. किशोर केने यालाच मॅन ऑफ द मॅच द्यावी लागेल कारण टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि खऱ्या अर्थाने भरपूर दिवसानंतर त्यांच्यावरती लावला गेला होता पूर्णपणे विश्वास. आणि त्या विश्वासाला पात्र ठरत असताना एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि आपल्या संघासाठी हिरो बनून राहिले ते म्हणजे किशोर केने. ठरतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.
तर बोलू आपण स्वागताकडे. मॅनेजमेंटचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत आणि मॅनेजमेंटचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेन चोरगे साहेबांना की आपण आपल्या शुभ असते हे मॅनेजमेंटचं पारितोषिक द्यायचं आहे. मॅनेजमेंटच्या स्वरूपामध्ये 3 पारितोषिक आपण बघतोय, ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आणि स्वीट बॉक्स ही 3 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 पारितोषिक दिले जातील. वीरेन चोरगे साहेबांचे शुभ असते आपण हे पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच किशोर केने ठरलेला आहे, ज्याने शेवटचं षटक घातलं त्यांना फक्त 1 धाव खर्च केलेला आहे. किशोर केने आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वीरेन चोरगे साहेबांचे शुभ असते आपण देत आहोत. ते आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर स्वीट गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. गिफ्ट हॅम्पर देखील आपण देत आहोत. भगवान केने साहेबांचे शुभ असते हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाते आणि त्यानंतर स्वीट बॉक्स दिलं जाईल. विश्वास पाटील साहेबांना विनंती असेल, वाशिरेगावचे या माजी सरपंच, की आपण आपल्या शुभ असते स्वीट बॉक्स द्यायचं आहे. विश्वास पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते किशोर पाटील आणि विश्वास पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या दोघांचे शुभ असते आपण हे स्वीट बॉक्स देणार आहोत. मॅच के बाद कुछ मीठा हो जाए आपण पाहतोय स्वीट बॉक्स दिलं जाते किशोर केने यास. आणि नंतर बोलू आपण स्वागताकडे. नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र आपण पाहतोय. दयानंद चोरगे साहेब जे नक्कीच ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. युवा नेते वीरेन चोरगे साहेब आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. वीरेन चोरगे साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आपला सन्मान इथे संतोषजी काकडे साहेब जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचे शुभ असते वीरेन चोरगे साहेबांना सन्मानित केलं जातं. हे आपण पाहू शकता. एक युवा नेते आपण पाहतोय. वडिलांचा वारसा, नक्कीच आजोबांचा वारसा त्यांनी चालू ठेवलेला समाजसेवेचा व्रत त्यांनी जोपासलेलं आहे आणि अनेक नक्कीच मेगा इव्हेंटमध्ये त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. ते वीरेन चोरगे साहेबांचा हेतूची सन्मान इथून केला जात आहे. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर भगवान केने साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. भगवान केने साहेबांचे देखील जिल्हा परिषद सदस्य भगवान केने साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आपण पाहतोय. भगवान केने साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. या परिसरामधील नव्हे तर भिवंडी तालुक्यामधील एक नामांकित व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान संतोषजी काकडे साहेबांचे शुभ असते या सन्मान इथे केला जात आहे. माजी सरपंच वाशेरे आणि क्रिकेटचे एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत, क्रिकेटचे खंदीर समर्थक देखील आहेत विश्वास पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचं देखील हेतूची सन्मान संतोषजी काकडे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते विश्वास पाटील साहेबांनी देखील सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक मेगा इव्हेंट देखील पाहतोय. एक उत्कृष्ट आयोजक आहेत आणि क्रिकेटचे खंदीर समर्थक देखील आहेत आपण पाहतोय. वाशिरेगावचे युवा नेते माजी सरपंच विश्वास पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर खांडवलगावचे युवा नेते योगेश पाटील साहेबांनी देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते संतोषजी काकडे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. माहिती देणारे उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे.
त्यानंतर देवरुंग गावचे माजी सरपंच देवीदास केने साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांची देखील ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. संतोषजी काकडे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते देवरुंग गावचे माजी सरपंच देवीदास केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता हा हेतूचे सन्मान इथे केलं जाते. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जात आहे. समाजसेवक हरिश्चंद्र वेलेकर उर्फ मुसाभाई या नावाने ते फेमस आहेत. इताड्या गावचे युवा नेतृत्व डॅसिंग अँड यंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करत आहोत. संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाते. मुसाभाई या नावाने फेमस आहेत आपण पाहतोय. इताड्या गावचे यंग अँड डॅसिंग नेतृत्व आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथून केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर लोणार गावचे राम घरत साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करत आहोत. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. बापगावचे नित्यानंद पाटील साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. नित्यानंद पाटील साहेबांना विनंती असेल का आपण या आमणीपाड्या गावचे ते जाऊ आहेत आणि आमचे रिलेटिव्ह देखील आहेत. हे आपण पाहू शकता त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि या मान्यवरांचा सन्मान देखील इथे केला जातोय. लखन पाटील सावत, माय नेम इज लखन, एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत सावत गावचे आणि सावत गावचे लखन पाटील जे उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत क्रिकेटचे आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. 7 स्टार ग्रुपचे ते एक स्टार आहेत आणि ते फलंदाजीला उतरल्यानंतर आम्ही कॉम्बॉक्समधून नेहमी त्यांचा उल्लेख करत होतो, माय नेम इज लखन, आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. आणि सन्मानानंतर बोलू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. हरिभक्त पारायण जनार्दन महाराजांचे इथे आपण होतोय आणि त्यांचं देखील ग्रीष्म 11 चषक 2026मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्यासमवेत अभिमन्यू पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज पावन दिवस आपण पाहते या महाशिवरात्री आणि पावन या दिवशी नक्कीच मान्यवरांचं पावन आगमन इथं होत आहे आणि या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिवसषटक मार्गस्थ धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साईडला मेडिकल रिझल्टमध्ये क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. मात्र त्याला टाटा बाय बाय करून निघून जातो चेंडू सीमा पार चौकार. आपण पाहू शकता आखो टप्प्याचा चेंडू होता फुलचा फटका. मात्र क्षेत्रक्षक तिथे सज्ज असताना देखील त्याला हुल देऊन चेंडू गुल होतोय सीमा पार चौकार. आणि चौकारीने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 18 वर. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. हरिभक्त जनार्दन महाराजांचे देखील येथे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा आपण हा सलग दुसरा दिवस पाहतोय. आज 15 फेब्रुवारी आहे आणि तसे मित्रांनो आजच्या दिवसाचा विचार करता आजच्या दिवशी 1994 या श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियन डवासने इंडियाविरुद्ध आपलं वन डे डेब्यू केलं होतं. चॅम्पियन डवास आपला पहिला वन डे सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता 1994.
ज्याच्या नावे 400 विकेट वनडेमध्ये घेण्याचा विक्रम आहे. पहिल्याच षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम आहे. आणि वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोच्च गोलंदाजी करण्याचा जो विक्रम आहे. 18 चेंडू धावा देत तब्बल 8 विकेट 19 धावा देत तब्बल 8 विकेट घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी संघ नायक रिकी पॉन्टिंग यांनी देखील आपलं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे डेब्यू केलं होतं. तो देखील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता. ज्याच्या नावे 2 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम आहे. रिकी पॉन्टिंग आणि चामिंड वास हे 2 खेळाडू आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले आपले वनडे सामने खेळण्यासाठी उतरले होते 1994 मध्ये आणि 1995 मध्ये. यावेळी मात्र पॉईंट रिझर्वमध्ये जो ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अखेर आपण बघतोय चेंडू अडवला गेला. खूपच मशागत करावी लागलेली आहे तिथे क्षेत्ररक्षकाला. धावचीची संधी निर्माण झालेली आहे. मात्र इथे आपण पाहतोय धाव पूर्ण केलेली आहे. एकूण 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण तिसरीचा देखील प्रयत्न. मात्र या आता प्रयत्नात फलंदाज धावचीत होताना हाती काही संकटच नाही. अखेर पहिला फलंदाज बाद होतोय इथे मात्र सापे या संघाचा. सापे संघाने जे आयोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये पुंडा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. पुंडा संघ त्या स्पर्धेचा उपविजेता संघ राहिला होता आणि त्या चषकावर नाव कोळलं होतं जे आंबे टेमघरपाडा या संघाने. ती 9वी स्पर्धा आपण पाहिली होती ओरिजिनल फोर्टीप्लस असोसिएशनची. सध्या 10वी स्पर्धा आपण ही पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय संतोष सुतार. टॉप 5 जे फलंदाज आहेत त्या टॉप 5 फलंदाजामध्ये संतोष सुतार देखील रँकिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष सुतार यांनी देखील इंडिया जंगमध्ये चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. तोच फलंदाज सध्या नॉस्ट्रेलियाला आपण पाहतोय. शपोलन करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. मित्रांनो आज 15 फेब्रुवारी आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1994 मध्ये श्रीलंकन गोलंदाज चामिंड वास यांनी इंडिया विरुद्ध आपलं वनडे डेब्यू केलं होतं. आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्रेट कॅप्टन रिकी पॉन्टिंग यांनी आपलं वनडे डेब्यू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलं होतं. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 2006 मध्ये मोहम्मद सामी पाकिस्तानचा गोलंदाज यांनी विकेट हॅट्रिक वनडेमध्ये पूर्ण केले होते. आणि आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थान संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करून विजयाचा षटकार ठोकला होता. म्हणजे 6वा विजय विश्वचषकामध्ये नोंदवला होता. आतापर्यंत जे विश्वचषक 50-50 जे झालेले आहेत त्यामध्ये सर्वचे सर्व सामने हिंदुस्थान संघाने पाकिस्तान संघाला जिंकलेले आहेत. खोलात आलेला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू होता. षटकातील पुढील चेंडू यायला माता चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग हे आपण पाहू शकता. झेल ड्रॉप. कैलास शेलार नक्कीच आपण पाहतोय निराश. आता फलंदाज देखील काही चूक नाही कैलास जे शेलार, कारण चेंडूकडे त्याने पाहिलं देखील नाही. त्याची चूक देखील मानता येणार नाही. लॉब केला चेंडू लॉफ्ट एट फटका. हा चेंडू निघून जातो सीमा पार. सो सुनार के एक लोहार की और ये सिक्सर संतोष सुतार की.
क्या बात आहे. आपण बघू शकतो रिप्लेमध्ये मॅन इन फॉर्म यंदा जगमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आणि त्याच्या बॅटमधून ओरपीत चेंडू होता. फेर फेकेन सैर फेकेन हे चित्र सध्या पाहायला मिळतंय. धावसंख्या 6ने वेगाने वाढते. धावसंख्या 6ने पोहोचते ती 30 वर. सापे संघ देखील एक फायटर संघ म्हणून ओळखला जातोय आणि त्या संघाकडून जो फलंदाज संतोष सुतार सध्या मैदानामध्ये पाहतोय डबल एस. नक्कीच जो खेळाडू यंदा जगामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये नंबर 2 वर हा खेळाडू रँक करतोय. 300 पेक्षा जास्त धावा त्यांनी कुठून काढलेले आहेत. इथे पॉईंट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावने सापे संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 32 वर 32. आज T20 विश्वचषकामध्ये सायंकाळी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान ही पारंपरिक लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना देखील मित्रांनो पाहायला विसरू नका. फुलटॉस चेंडू फुलटॉसवर फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न. यस आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मौका भी दिया और छक्का भी दिया. यावेळी मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर क्रिजमध्ये डीपला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. फक्त एकच धावखेळीची संधी मिळेल फलंदाज संतोष सुतार याला. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 39 39. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना ज्या संघटनेच्या माध्यमातून ही तब्बल 10वी स्पर्धा आपण बघतोय. 10 का दमदार संघटना आणि 10वी स्पर्धा आपण बघूया. ग्रीष्मा 11 चषक 2026 एक दिमागदार आयोजन. या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नुकतंच व्यापीठावर विराजमान मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ज्यामध्ये इताडेगावचे अभिमन्यू पाटील साहेबांना आपण बघतोय. त्यानंतर जनार्दन महाराज इताडे अध्यक्ष वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ही उपस्थिती प्रमुख आपल्याला व्यापीठ आयोजनावर पाहायला मिळते. आणि आता मध्ये शेवटचं षटक इथे घेऊन येतो गोलंदाज पुंड संघाकडून रवींद्र पाटील. स्वप्नील शेलार देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील पुंड संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच स्वप्नील शेलार यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद स्वप्नील शेलार. 6500 आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कैलास शेलार भरपूर नक्कीच वेल घेत आहेत. क्षेत्ररक्षण सजवत आहेत. 4-5 अशी क्षेत्रांची व्यूहरचना आपण पाहतोय आणि शेवटचे षटक त्यामध्ये सुरू होत आहे. रवींद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. तर रवींद्र पाटील याचा सामना करेल फलंदाज संतोष सुतार. मॅन इन फॉर्म टॉप 5ची जरी रँकिंग आपण पाहतोय बॅटरची, त्या रँकिंगमध्ये हा फलंदाज नंबर 2 वर रँक करत आहे. नितीन पाटील यांच्यानंतर इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन होताना दिशांचे चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. धावसंख्या 40. यंदा जगामध्ये नंबर 1 वर धामणगाव संघाचे नितीन पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू वापसी करताना वाईड हाताळल्यानंतर गोलंदाज रवींद्र पाटील पाहायला मिळत आहे आणि नंबर 2 वर सापे संघाचा संतोष सुतार रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय. स्क्वेअर रिझन मधून धावा मिळेल 4 चौकार.
आणि 50 धावा देखील पूर्ण होताना आपण बघतो या 50 या पूर्ण होताना श्रीकृष्ण स्पोर्ट्सचा सापे या संघाच्या 50 धावा टॉपलेगमध्ये जोडल्या जातात. इथे मात्र आपण पाहतो या धावांची लयलूट करताना फलंदाज. तर अशा प्रकारे आपण पाहतो ही एकच धाव आणि या 4 षटकांची देखील समाप्ती निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना सापे संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या एकूण 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं आहे. तर बोलू आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती आज पाहायला मिळत आहे. अंतिम दिवशी महाशिवरात्रीच्या पावन दिनी आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि या मान्यवरांचा हेतूची सन्मान आपण करणार होतो. सर्वप्रथम येतारे गावचे या समाजसेवक अभिमन्यू पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपला सन्मान आपण येथे करणार आहोत. सर्वप्रथम आपण नक्कीच अध्यक्ष वारकरी संप्रदाय या अमणे लोणार परिसर जनार्दन महाराज इताडे यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचा युतीचे सन्मान आपण इथे करत आहोत. वारकरी संप्रदाय नक्कीच आपण पाहतो या अमणे लोणार परिसर आणि त्याचे अध्यक्ष जनार्दन महाराज इताडे ज्यांची 52 दिनी नक्कीच बहुमूल्य उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा युतीचे सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर इताडे गावचे समाजसेवक अभिमन्यू पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान येतोय केला जातोय हे आपण पाहू शकता. नक्कीच भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज नक्कीच अभिमन्यू पाटील इताडे गावचे समाजसेवक आहेत. या आपण पाहू शकता त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. अभिमन्यू पाटील साहेब त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चेतन राऊत साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण येथे करत आहोत हे आपण पाहू शकता. चेतन राऊत साहेब जे जून आंतरिक संघाचे देखील उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच भाजपाचा बुलंद आवाज अभिमन्यू पाटील साहेबांची खास उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांना विनंती असेल की नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि आमचे आयोजक संतोषजी काकडे साहेबांबद्दल आपलं मनोदय व्यक्त करायचं आहे मनोगत व्यक्त करायचं आहे. बुलंद आवाज अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपलं सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराजांना विनंती असेल की आपण आपली प्रतिक्रिया नोंदवायची आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना सप्रेम जय हरी. आज शिवरात्रीच्या पर्वावर उत्तम असा जो पर्व आहे उत्तम शिवरात्र आणि या पर्व काळावर आयोजित करण्यात आलेला ग्रीष्मा 11 चषक 2026 आणि आयोजक आहेत ग्रीष्मा 11 फोर्टीज संघ आमनेपाडा 40+ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सहकार्य आमच्या आमनेपाड्याचे माजी सरपंच संतोषजी काकडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे 40+ म्हणजे जे 40च्या वर आहेत अशा सर्व क्रिकेट शौकीनांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येतं. आणि म्हणून म्हणजे माणसाचं वय जरी झालेलं असलं तरी त्याला खेळण्याची इच्छा असते परंतु त्याच्याकरता प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. जसं कीर्तनकार झाल्यानंतर त्याला कुठेतरी सेवा मिळावी तेव्हा त्याला बोलता येतं तसं कुठेतरी स्पर्धेमध्ये आपल्याला खेळता आपलं खेळ दाखवण्याकरता
कुठेतरी स्पर्धांचं आयोजन व्हावं लागतं आणि म्हणून या क्रिकेट शौकीनांना, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आमचे संतोषजी काकडे आणि ग्रीष्मा 1140+ संघ, तेव्हा त्यांचं पुनश्च या ठिकाणी मी आभार मानतो. आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्या आता तिकडे बाबुगाव ग्राउंड, छत्रपती शिवाजी ग्राउंडवर अशा प्रकारचा खेळ चालू आहे नाईटसाठी लोकांना. तेव्हा अशाच प्रकारचा आनंद सर्वांना हा प्राप्त हो. आणि पुनश्च या ठिकाणी मी या आयोजकांचं अभिनंदन करतो की अशीच सेवा आपल्या जीवनामध्ये घडत राहो. असेच आपल्या भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अशाच प्रकारच्या आणि स्पर्धांचं आयोजन आपण करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद हरिभक्त पारायण जनार्दन महाराज इताडे, अध्यक्ष वारकरी संप्रदाय अमने लोणार परिसर, ज्यांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. भारतीय संस्कृती नक्कीच ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जोपासले जाते आणि संस्कृती टिकली तरच देश टिकल. नक्कीच आपण बघतोय चांगली प्रतिक्रिया हरिभक्त पारायण जनार्दन महाराज इताडे यांनी व्यक्त केले, जे अध्यक्ष आहेत वारकरी संप्रदाय अमने लोणार परिसराचे. बोलूया आपण सामनेकडे. हो टू मनोज ठाकरे सर. धन्यवाद तुम्हाला सर. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या संस्कृतीचा मूल पाया म्हणजेच आपण पाहिलं तर वारकरी संप्रदाय आणि आपल्या परिसरातील यानंतर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं आहे, वारकरी संप्रदायाचे प्रमुख सन्माननीय हरिभक्त पारायण जनार्दन महाराज याने आपल्या मार्मिक शब्दामध्ये भरपूर काही सांगून गेले. तर क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि ते निर्माण करून दिलं गेलं आहे या आयोजन टीमच्या माध्यमातून. ओल्या खेळाडू संतोष भुयाल आणि उमेश देसले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी. रामकृष्ण माळी गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. पहिल्या चेंडू यावेळेस पाहतोय आपण चांगला खेळून काढला गेला आहे. सिंगल धाव जरूर घेतली जाते, परंतु आत्मविश्वास असेल कारण चेंडू हा मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. सिंगलने डावाला सुरुवात होते एका धावेने. मागील मॅच मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या मुखातून तो घास जसा हिरावला जातोय तशी मॅच ती हिरावून घेतली गेली गोरसई टीमने आणि दमखम दाखवून दिला. गोलंदाजीच्या जोरावरती आम्ही सामना जिंकू शकतोय आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजांना ही खूप साथ देणारी खेळपट्टी पाहायला मिळाली. ही मॅच वगळता कारण ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय 50+ धावसंख्या पाहायला मिळाली आणि त्या 40च्या आतमध्येच सर्व सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यातल्या त्यात 23 धावांचं टार्गेट वाचवलं गेलं सागर 11 जबजरंग गोरसई टीमने. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. रामकृष्ण माली गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 51 धावा बनवल्या होत्या, आता 52 धावाचं टार्गेट उभं केलं गेलं आहे. त्याच्यासाठी आता या ठिकाणी गावदेवी माता पुंडास टीमला हाणामारी करावी लागेल. असे फटके खेळावे लागतील अधिक उंच 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 आणि संतोष त्या ठिकाणी पोहोचला होता. क्या बात आहे, भरपूर दुरून अंतर कापला होता, चेंडू पर्यंत पोहोचले होते बट झेल कन्वर्ट काय करता आलं नाही आहे. 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. काय अंतर कापला होता भरपूर, फक्त 1 लेकराचा अंतर कम पडला नाही तर झेल घेतली गेली असती. 3 धावा 3 धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. एका बाजूला आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर मागे यांची टीम तर दुसऱ्या बाजूला कैलास शेलार यांची टीम. एक सदस्य तर एक उपाध्यक्ष अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कोण ठरेल विजेता हा येणारा काल सांगून जाईल, परंतु फलंदाजी खूपच चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पुढे सरसावले युमेश डेफिनेटली हिट बॉल दांडी गोल. फलंदाज बाद होत आहे ट्रिपल एचच्या स्वरूपात. पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पुंडास टीमला. या ठिकाणी आपण पाहिले तर विकेटचं होतं पतन धावसंख्या पाहिली तर 4 या अंकावर ते पहिला हादरा पहिला झटका या ठिकाणी लागला जातोय. काय गोलंदाजी तेज तर्रार पाहायला मिळते. डाऊन दी ग्राउंड स्टेप आउट झाले होते आणि फटका खेळण्याचा मानस धरला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. संपर्क झाला तो डायरेक्ट स्टंप अटॅक आणि बॅट्समन मात्र फर्निचर स्वतःचा बिघडवून घेतोय.
बलिराम सेलार या ठिकाणी येतोय स्ट्राईकला. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. बॅट्समन हिट विकेट आहे, रनआउट आहे. रन नाही ना. यस यस. येस पहिल्याच रनासाठी या ठिकाणी पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले बाद. यस पहिला रन कंप्लीट आहे, दुसरीला आउट झालेला आहे. यस तेच सांगायचं होतं. आणि या ठिकाणी पाहिलं तर सिंगल धाव येते, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक एक धाव खूप महत्वपूर्वक असते आणि त्याच्यासाठी या ठिकाणी विचार विनिमय सुद्धा केला जातोय. गोलंदाज रामकृष्ण माली पुन्हा एकदा होतं ते यार सरसावतोय. यावेळेस सोडवलेला आहे, अधिक उंच उंच पाहायला मिळतंय. छत्रशक्तीच्या खाली अंदाज बांधता आला नाही आहे आणि डोक्यावरून आपण पाहतोय चीट मात्र धरतीला दान या ठिकाणी होतंय. आणि नियमाप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. आपल्याकडे वेळ आहे ते आपण होलिया स्वागत आणि सन्मानाकडे या व्यासपीठाला आपल्याला भेट देण्यासाठी फायनलच्या दिवसामध्ये उपस्थित झालेले पाहतोय. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेब उपस्थित आहेत, त्यांचा करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. मी मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय माननीय श्री आदरणीय मेघनाथजी शास्त्री साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्यवर अर्थात सत्कार मूर्ती मेघनाथ शास्त्री साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आज मेगा फिनाले आहे, फायनल दिवस आहे, स्पर्धेचा सांगतेचा दिवस. आणि या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भरपूर मान्यवर आपल्याला या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण बिझी शेड्यूल असून सुद्धाही या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले सन्माननीय मेघनाथ शास्त्री साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर विष्णू पाटील येते गोलंदाजी मार्गवरती. भरपूर वर्षाचा क्रिकेटमध्ये अनुभव आहे, तो अनुभव झोकून देण्यासाठी तयार पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतील. विष्णू पाटील आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी थोडीशी कामगिरी आपल्याला खरं पाहायला मिळाली होती, परंतु चढ उतार येतात जीवनामध्ये, घाबरून जायचं नसतंय. म्हणून तर म्हटलं जातं श्रीमंत आली म्हणून वाजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या वेळेस तुमच्या बॅट पॅच असेल, गोलंदाजाचा पॅच असेल तर घाबरून जायचं नाही, सातत्यपूर्वक खेळ चालू ठेवायचा असतं. एक दिवस येतोय की ज्यामध्ये तुम्ही गावासाठी आणि आपल्या टीमसाठी हिरो बनू शकता. या ठिकाणी पाहूया विष्णू पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आपण पाहतोय चेंडू निघून जातो. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. नीट धावची सांगता सुरुवात चांगली दमदार असरदार या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने धावांचा डोंगर भरपूर आहे. 52 धावा म्हटल्या तर भरपूर धावा आहेत. धावसंख्या पाहिली तर 7 आतापर्यंत धावफलकावरती. यावेळेस बॅट वरती प्रॉपर घेतला जातोय. हवाई सफर जरूर केला, परंतु या ठिकाणी उंची जास्त होती. इथं मौका भी दिया और चौका भी दिया. 12 खेळाडू जास्त अग्रेसिव्ह होऊ नका. पण
या ठिकाणी येतोय चौकार. चौकारच्या मदतीने डावाला मिळतो आकार. 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या मॅच साठी उपस्थित इथे प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, या व्यासपीठावर अमान्यवर असतील, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात NBTVच्या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणारे घर बसले आमच्या लाडके प्रेक्षक राजा, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अकरा धावा फलकावरती. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता. ही आपण पाहतोय कडक फटका खेळला जरूर आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली. घातक ठरू शकतं परंतु ढूंढते रह गए गेंद को. या ठिकाणी गोलंदाज विष्णू आणि आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट पूर्ण होत आहेत आणि 2 धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 13. थोडीशी घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली जरूर आहे. पाहूया 13 धावा धावफलकावरती. 52 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये ज्या धावा बनवायच्या त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये बनल्या गेल्यात. यावेळेस पंच ही बडा परंतु या ठिकाणी झेल उत्तम घेतला गेला आणि खेळ या ठिकाणी बॅटरचा होतोय समाप्त. विष्णू पाटील यांनी मात्र पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. उत्तम फटकाही होता होऊन त्या दर्जेदार आपण जर पाहिलं तर छत्रसेन हॅलो या ठिकाणी पण पाहतोय इथं मात्र गडबड झाली आहे. काय घडेल आता. डायरेक्ट हिट. यस फलंदाजाला जावं लागेल नीट डगआउटच्या आसऱ्याला. चला बॅट्समन चला लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पाहिलं तर बॅटर रनआउटच्या स्वरूपात झाले बाद. खऱ्या अर्थाने लक फॅक्टर नेहमी आपल्याला पाहायला मिळतं पुंडास टीमच्या माध्यमातून, परंतु इथं बॅटर हवी तशी कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीयेत. कुठेतरी कैलास शेलार यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आता पाहायला मिळतंय. विष्णू पाटील याने सुद्धा कमबॅक केलं गेलं आहे. चौकार लागल्यानंतर डबल धाव संख्या आली होती आणि या ठिकाणी पाहिलं तर विकेट त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात आताही अप्रतिम चेंडू हाताला जातोय. आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता परंतु डॉट चेंडूची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 13 आणि 13 धावा बनवण्यासाठी तब्बल 5 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धा संघ आपण पाहतोय डगआउटच्या आसऱ्याला गेला आहे. याच्यानंतर सागर 11 जबजरंग घोरसे टीम संघ नाईक आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आपला सामना या विजेता टीम मध्ये होणार आहे. एक चांगला विजय संपादन केला आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये घोरसे टीमने. बघूया दुसऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. इथनं कोण ठरेल विजेता थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. वार्त केला गेला आहे सापे टीमच्या गोलंदाजाने, कारण 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 13 धावा धावफलकावरती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे जे कटावट आहेत सन्मान्य श्री संदीप पाटील असतील, किरण काकडे असतील, या सर्वांचे, तसेच परेश बारशी असतील, प्रकाश दलवे असतील, या सर्वांचे कटावट या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येत आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं गेलं आहे. पाहू शकता आपण संपूर्ण गाव कमिटी या बॅनरवरती झलकली गेली आहे. खऱ्या अर्थाने समाजाप्रती असलेलं प्रेम, समाजाप्रती असलेलं देणं
करण्यासाठी ही मंडळी तत्पर असते पूर्णपणे. आपण पाहिलं तर एक पाऊल पुढे राहून समाजासाठी काम करण्यासाठी तयार असते. असे सर्व मान्यवर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. यावेळेस क्या बात आहे, वड बॉल परफेक्ट यारकर बॅटर होते बाद बॉलच्या स्वरूपात. अभि मरता क्या न करता, आता स्वतः यावं लागतं या ठिकाणी. आपण पाहिलं तर कैलास शेलार यास मैदानाच्या आतमध्ये जो येतोय तो हजेरी लावून जातोय. डबल डिजिटमध्ये एकही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत नाही. सचिन जाधव याच्या 6 धावा आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिल्या तर उमेश देसले यांच्या 5 धावा. त्या व्यतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती कुठल्याही बॅटरची चांगली पाहायला मिळाली नाही आहे. 52 धावांचं लक्ष जेवायला असेल तेव्हा तुम्हाला पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. इथं पार्टनरशिप पाहायला अजिबात मिळत नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस तेच तर्रार चेंडू इथेही पाहायला मिळते. अतिशय वेगवान अनिल मागे यांच्या गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल. सुरुवात चांगली झाली, तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर डॉटची समाप्ती होते. धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु धावा काही बनत नाही. 13 धावा धावफलकावरती आहेत. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आहे. स्वतः गोलंदाज येतो चेंडू खाली आणि अजून एक फलंदाज होतोय. रवींद्र पाटील मध्ये या ठिकाणी होतो तयार. नवीन पाहूया. आतापर्यंत 8 फलंदाज 7 फलंदाज बाद झालेले आहेत. पाहूया. योगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला तडपडतोय. त्यालाही खास काही करता आलं नाही. या 2 चेंडूंचा सामना केला. एकी धाव जमा अजूनपर्यंत झालेली नाही त्याच्या खात्यावरती. चला चला पटापट चला, घाई करा, थोडा स्पीडअप करा. अजून भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. या ठिकाणी जर अनिल याने जर हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्मान्य लक्ष्मण पाटील यांच्याकडून प्रसिद्धी धाब्यावरती जोरदार पार्टी देण्यात येईल. यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये आहे, झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न परंतु झेल या ठिकाणी सुटला गेलाय. वेलकम वेलकम. सन्मान्य संजय बजागे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ओरिजिनल 40+ संघटनेचे असोसिएशनचे सदस्य, एक ऍक्टिव्ह मेंबर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक नामी संधी आली होती झेल घेण्याची परंतु खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि ती झेल सुटली गेली. सिंगल मिळाली. धावसंख्या 14 या अंकावरती. धावसंख्या 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये कॅल्क्युलेशन पकडलं तर प्रति बॅटरला 2 धावा वाट्याला आलेल्या आहेत असं म्हटलं तर टर्नाटक आहे. 14 धावा दिसत आहेत. कधीही पाहतोय आपण या टीमचा खेळ खूप चांगला राहतोय परंतु आज कुठेतरी ती खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. अनिल मागे पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय टर्न आणि जर 3 विकेट जरी घेतले तरी पण लक्ष्मी पाटील यांच्याकडून आपण पाहतोय त्यांना ही पार्टी दिलीच जाईल प्रसिद्धी धाब्यावरती. क्या बात आहे. तुमच्या धाब्यावरती तुम्हीच जेवायचं पण बिल मात्र लक्ष्मण पाटील देतील, टेन्शन घ्यायचं नाही आहे. धावसंख्या पाहतोय 15 धावा. एक औपचारिकता म्हणून म्हटलं झाले सामन्याकडे पाहिल्या जाईल. जो खेळ उरला आहे तो पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जाता जाता का होईना परंतु एक मोठा फटका या ठिकाणी येतोय. षटकार. धावसंख्या 21 झाली आहे. आता 6 मध्ये 31 ची आवश्यकता आहे.
लगातार तुम्हाला असे नेहमी फटके खेळावे लागतील, षटकारामागे षटकार खेळावे लागतील. यानंतर विजेता टीम सागर 11 जबरदस्त गोरसे टीम सी 2 हात करणार आहे. योग विश्वनाथ वडोलकर येतोय नवीन गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला योगेश आहे. पाहूया, चांगली फलंदाजी नेहमी करतात. या ठिकाणी पाहूया फुल टॉस आणि या ठिकाणी क्या बात आहे, अप्रतिम. या ठिकाणी षटकार येतोय, झेल घेतला गेला आहे. खेळाडूंना दिलं जाईल का पारितोषिक? प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. नाही नाही, जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती आणि स्पॉन्सरही आमचा इथं आहेत नाही. पाहूया आता मात्र 25 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विश्वनाथ पुन्हा एकदा टर्न होता. फुल टॉस, फुल टॉल इथेही वसूल केला जातोय. फ्लॅट 6 सीमा पार, सिक्सर. आता मात्र विजयाचं समीकरण जो आहे 6 धावा आलेल्या आहेत, परंतु चेक केलं जाईल इथं बिमार आहे की नाही या पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर या ठिकाणी दिला गेला आहे. 25 धावा बाकी होत्या, 6 आल्यात, म्हणजे जर फेअर डिलिव्हरी असेल तर 19 लागतील 4 मध्ये. क्या बात आहे, सामना कुठं होता आणि सामना कुठे आला 2 फटक्यांमध्ये. हाय फुलटॉस आपण पाहतोय, बॅट वरती बरोबर घेतला गेला आहे. बॅट्समन दोन्ही टीमच्या 12 खेळाडूंनी काही बोलायचं नाही. या पंच जे निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. यस, पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी बिमर घोषित केला गेला आहे. आपण पाहिलं तर हाय फुल टॉस होता, स्टंप मिस करतोय, वरून जातोय, असं लँडिंग खूप महत्वाचे आहे. ती या ठिकाणी तपासली जाते पंचांच्या माध्यमातून. आणि येतात 7 धावा एका चेंडूवरती आल्या 13. क्या बात आहे. आता मात्र कमजोर फटका लागला गेला आहे. पाहूया, फ्रीचा चेंडू होता, या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली गेली आहे. आणि मागे म्हटलं तर हुशार जातोय डिक्लेअर झोन मध्ये. क्या बात आहे. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली 35 धावा. स्ट्राईक चेंज राहील. यस, क्या बात आहे. असं हा लक फॅक्टर जो आहे तो आता चेंज होताना पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 4-17 ची आवश्यकता आहे. जोपर्यंत योगेश जर या ठिकाणी या वेळेस पुन्हा एकदा वापस येतो मॅच मध्ये. तो एक धाव घेणं कुठेतरी मागात पडल्यासारखा मला तरी वाटते योगेशला दिसतंय. कारण क्षमता होती, थांबायला हवं होतं क्रीज वरती, कारण नशिबाची साथ लागली होती. एका चेंडूमध्ये सौरव आपण पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या, म्हणजे विजयाचं संकेत लागून गेलं होतं. परंतु स्ट्राईक जशी रोटेट झाली तसा सामना ही चेंज झाला.
आपण पाहतोय. सामन्याचं भवितव्य चेंज होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. नाही पकडणार, सोडून देईल. परंतु या ठिकाणी पाहूया आता शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत. 2 आणि विजयासाठी आता मात्र हव्या आहेत त्या म्हणजे 16 धावा. आता या आपल्या फॉर्मॅटमध्ये असे कुठले 2 मोठे फटके नाहीत ज्याच्यावरती 16 धावा येतील. परंतु क्रिकेट आहे, जसं आपण पहिल्या चेंडूवरती 13 धावा आल्या तसं काही जर चित्र पाहायला मिळालं तर काही वेगळं एक परिवर्तन पाहायला मिळेल. 2 मध्ये हवेत 16. योगेश, ही क्षमता आहे, ही ताकद आहे. काय लांब पल्ल्याचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्णपणे राग या चेंडूवरती काढला जात आहे. चेंडू सीमा पार झाला. लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार. चर्चा ती चालू होती की जर स्ट्राईक जर राखून ठेवली असती तर चित्र वेगळं असतं. म्हणून मैदानाच्या आतमध्ये असो, कुठल्याही रण मैदान असो, त्याच्यावरती डोक्यामध्ये आपलं गणित चांगलं पाहिजे, डोक्यामध्ये आपलं माइंड शार्प पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि त्या 2 धावेच्या मागणीनुसार पहिली धाव घेतली होती. परंतु ज्ञानेश्वर मागेही भरपूर हुशार आहे. जातोय जातोय, जाऊ दे डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक, क्या बात आहे. हा चेंडू सीमा पार हरलो परंतु लढलं खूप चांगल्या पद्धतीचं. वेल प्लेड, क्या बात आहे. 3 धावांसाठी हा आपण पाहतोय सामना गमावा लागला. काय मॅच रंगतदार आपल्याला पाहायला